या मखारला लुक बघा किती भारी आलेला आहे आणि हे कलरफुल म्हणजे प्रत्येक कलरला मॅच करणारे, पिंकला पिंक येणारे, रेडला रेड येणारे आणि व्हाईटला व्हाईट येणारे, सर्व प्रकारचे कलर याच्यामध्ये येणार। हाच प्लॅनिंग होता आमचा मखार बनवायचा। जय शिवराय, जय शंभूराजे भावांनो, सुबोध ब्लॉग आणि फिटनेस चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो। आज मी माझ्या भावाच्या घरी आलेलो आहे। माझा भाऊ बोलतो की माझी मखार बनवून दे। माझा भावाचा मुलगा आणि मी आज मस्तपैकी फुलांची मखार बनवणार आहे। तर तुम्हाला कमी वेळामध्ये जर मखार बनवायची असेल तर असं लोखंडाची एक फ्रेम बनवून घ्या आणि त्याला मस्त की मागे कपडा लावून फॉर्म लावून मस्त पायात तशी फुलं लावता येतात। कमी वेळात सुंदर मखार आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे। चला पटापट सुरुवात करतोय आम्ही। कपडा माळा घेतलेला आहे। कपडा मारण्यासाठी बघा आम्ही हे नाही घेते, टाय घेतोय। टायमध्ये काय आहे, व्हाईट टाय दिसणार पण व्हाईट कपड्यामध्ये एक असा फायदा होणार आहे का आपला कपडा फाटणार सुद्धा नाही आहे। टाय आम्ही फिट करून मागच्या साईडलाच फिट करायला घेणार आहे, म्हणजे हे सर्व कटिंग करताना मागं जाणार आणि तुम्हाला दिसणार नाही। अशा पद्धतीने आम्ही घेणार आहेत। पटापट कपडा पकड, नुसतं मजा नको घेऊ माझी, आता पकड ताणून धर, तर बोलू झालं तर मला बोलू नको नंतर। कपडा खराब आहे, कपड्यामध्ये आरपार नाही वेट आहे। पकड पकड, ताण पकड, लिहि ना तू, मला टाईम नाही। इकडे आम्ही टाय लावायला घेतलेले आहेत आणि टायमध्ये कपडा फिट करतोय। इकडे नॉर्मली एक फिट केलेला आम्ही, इकडे फिट करायचं आहे। तर याच्यामध्ये कसं आहे मध्ये आम्हाला शीक दाखवायची नाही, तर आम्ही काय करणार आहेत, हे का हे इथं लावलेलं आहे। आता नॉर्मली आम्ही फ्रेंड्स आता एक बाजूला आम्ही टाय मारून घेतलेले आहेत आणि कपडा फिट करून घेतलेला आहे। आता पट्टापट टाय आता कटिंग करतो। मखार फिरवताना ना कुठे अटकला नाही पाहिजे टाय, म्हणजे टाय वगैरे आम्हाला कट करून घेऊ व्यवस्थित। आणि कदाचित आम्हाला कपडा कट पण करायला लागेल असं वाटतंय मला। आता हिला उभी करायला लागेल आणि खालची आपण नंतर फिटिंग करणार आहोत। पहिले दोन्ही बाजून कपडा ताणून लावला ना की मग आपल्याला खालची करायला लागेल। मागचा कपडा आम्ही असं फिट केलेला आहे। सर्वात पहिले आम्ही वरची हा कोपरा आहे ना हा फिट करून घेतो, टाईट करायला लागेल ना, माहीत झोल पडतो ना, मग माहीत नाही पडत ना। इकडे जाऊन घ्या, खाली पण खालचा पण घे। आता आम्ही वरचा पडदा लावायला घेतलेला आहे। वरती आम्ही जे प्लॅनिंग केला होता ते प्लॅनिंगच्या हिशोबात आम्ही वरती पडदा लावायला घेतलेला आहे। आता माझा पुतण्या दर्जी काम करतोय टाके मारायचा। अरे एक एक टाका मार सांगता तुला, याच्यामध्ये संध्याकाळ होईल टाके मारता मारता। पडदा फाटला नाही पाहिजे म्हणून माझा पुतण्या सुईमध्ये टाके मारतोय। मारू नको। आता हे पुतण्याचे माझे दिमाग होतं, आता मी जरा एक्स्ट्रा दिमाग लावतो जरा, कारण एवढं जर मी बघितलं तर मला संध्याकाळ होऊन जाईल। कारण 2 तासामध्ये आम्हाला पूर्ण मखार उभी करायची आहे। दादा तुझी ते हे ठेव जरा बाजूला, आता मी माझं काम करतो पटापट। बघा शिवायला खूप वेळ लागणार आहे, म्हणून तुम्ही जर टाके नका मारत बसू, तसे तारा मारा, कारण तारा ह्या फॉर्मच्या आतमध्ये लपल्या जातील, दिसणार नाही काहीच। खेचून टाईट येईल बघ, आला की टाईट ना, ते घेतो मी पडतो। आता हा जो पडदा आहे ना याला आपल्याला फिरून घ्यावं लागेल। जर आपण फिरून घेतला तरच हा टाईट बसणार आहे। घडी नाही आली पाहिजे, घडी जर आली तर आपला पडदा व्यवस्थित दिसणार नाही। त्यासाठी आम्हाला पुन्हा एक तार खोलायला लागली आम्हाला। ठेवा, झाला परफेक्ट का, सगळा करतो मी बरोबर, माझ्यावर सोड। इकडं तिकडं तो ना, आता फोन आपटता मी, बोल ना। इथं 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 गुरु इथं हे बघा फ्रेंड्स, मागे व्हाईट कपडा लावून घेतला आणि वरती हा इकडे असा हा एक कपडा लावून घेतला। आता मला फॉर्म लावायचा आहे, म्हणजे बघा मस्त मागचे सर्व सलय वगैरे आम्ही झाकून घेतले आणि इथं वरती हे लावून घेतला। आता इथेशी आपल्याला फॉर्म लावायचे आहेत। आता पटापट आम्ही फॉर्म लावून घेतो आणि फॉर्म लावल्यानंतर मग तुम्हाला खालच्या साईडला जे मोठे फॉर्म आहेत ना ते फॉर्म येतील आणि जे छोटे छोटे फॉर्म आहेत ते वरती येतील, सिंगलला असे छोटे फॉर्म येतील। तर अशा प्रकारे आता आम्ही फॉर्म लावून घेणार आहे सर्व व्यवस्थित। घरच्या घरी जर अशी मस्त मखार बनवायची असेल 2-3 तासामध्ये तर होईल। फक्त तुम्हाला अगोदर हा फ्रेम बनवून घ्यायला लागेल। फ्रेम बनवलेली असेल तर पटकन काम होऊन जाईल। फॉर्म लावायला, कपडा खेचायला आणि फुलं लावायला जास्त वेळ जात नाही। लोक मोठं फॉर्म नाही छोटा पण लावतात, पण तुमच्यावरती तुम्हाला किती फुलं असतील त्याच्यावरती डिपेंड आहे। आता माझा पुतण्या बोलतो की नाना आपण इकडे मोठा फॉर्म लावूया, सरळ सेंटरला घे, दोन्ही बोलून सेम आला पाहिजे। आणि फॉर्म लावताना याला असं इथे लावायचं आहे का पूर्ण, म्हणजे तुम्हाला असं नाही करता वरतून नाही फॉर्मला हे करायचं आहे का, जिथे तुम्हाला टाका मारायचा तिथेच फॉर्मला होल मारायचा आहे। तो जॉईंट आपण आतमधल्या साईडला घ्यायचा आहे। बरोबर आहे का पकडून, बरोबर आहे। फॉर्म ॲडजस्ट करायचं आहे डायरेक्ट, म्हणजे फायनल फिटिंग नाही करते अजून। बस बस, जास्त का वजन येणार नाही त्याच्यावरती, ठीक आहे। ही फिल
थांब 2 मिनिटं 2 मिनिटं थांब. आता फॉर्म जॉईंट कसे करायचे, त्याला टूथपिक असे लावायचे. हे बघा, टूथपिक असे घ्यायचे यामध्ये. आता परफेक्ट बसलं. आता वरतून खालून टूथपिक लावायच्यात. हा इकडून लावला. बघा, ही टूथपिक लोक तोंडामध्ये घालतात. ती तशी पण यूज नाही, डेकोरेशन असं तर कामा येते. लोकांना असं वाटतात की टूथपिक फक्त आता टाचणी वगैरे लोक यूज नाही करत. टाचणी वगैरे यूज नाही करत, जास्त लोक टूथपिक यूज करतात. हा झाला, हा लागला इकडे. आता हिला इकडची बाजू फिट झाली बघा, माहीत पण पडणार नाही इथं जॉईंट होता म्हणून. आता असा जॉईंट आपल्याला तिकडच्या साईडला मारायचे. आता हा फॉर्म आहे, हा इकडे यूज करणार आहे टूथपिक. आता हे इथे लावायचं असं. आता आम्ही हे लावलेलं आहे. आता शेवटचं एक इथे तार लावायचे आम्हाला. 6 फुटाचा एक फॉर्म असतो. अशी रुंदी आमची किती आहे, 3 आहे. 3 ना 3 6 आणि इथंशी लागल, इथं आहे म्हणजे 4.5, म्हणजे 2 फॉर्म लागतील. 6-6 फुटाचे 2 फॉर्म लागतील आपल्याला. माझा पुतण्या बोलतो की आपण ब्रेक घेऊया. आम्ही 1 तास काम केला, 1 तासामध्ये एवढं काम केलं आम्ही. अजून 1 तासामध्ये पूर्ण तुम्हाला फायनल मखर म्हणजे 2.5 ते 3 तासामध्ये पुढे फायनल मखर दाखवणार आहे. आम्ही हे 100 रुपयाचे 12 आणले होते, 100 रुपये डझन. आणि हे पण आणले 10 रुपयाला एक. आणि अशा आहे बघा, या आम्ही आणल्या होत्या 100 रुपयाच्या. आता यांच्यापासून आम्ही एक नवीन प्रकारची लटकन बनवणार आहेत, तुम्हाला दाखवतो. कारण त्यासाठी मी आधी कटिंग करून ठेवलेले आहेत. हे घरी आणून जर बनवलं तर खूप परवडतं. आणि आपण जर डायरेक्ट रेडीमेड आणायला गेलो तर आपल्याला महागात पडतात. म्हणून आपण कधी पण ना रेडीमेड आणायला जायचं नाही, घरी आणायचं. ते आपल्याला खूप स्वस्त पडतात. तर आता हे बघा, मी असं दोघांचा माप घेतला आणि एकच साईजच्या अशा आपल्याला कटिंग करून घ्यायच्यात. जेवढे आपल्याला लटकन बनवायच्यात त्या साईजच्या आपल्याला कटिंग करून घ्यायचे. दादा इकडं. तर माझ्या भावाला मी घेतो इकडे जोडीला. एकदम 10 घेतले म्हणून कटिंग करायला टाईम लागला. आता बघा, यांना पण कटिंग केले. आता अजून एक पदर घेणार आहे आम्ही. तर याला आपण पलीकडे ठेवूया आणि त्यातला एक व्हाईट घेऊया. हे असे ठेवून दिले ना की नंतर आपल्याला सोपं पडणार आहे काम. त्यातलं एक व्हाईट घेणार आहे. आता व्हाईटच्या लेवलमध्ये आपल्याला सर्व कटिंग करायच्यात. पुन्हा असे पकडायचे. दादा पकड, आणि पुन्हा इकडे कटिंग करायचे. हे पकड इथं. हे ठेवून दे. हे आपल्याला कामं येणार आहेत, वेस्ट नाही जाणार आहेत. नंतर त्यांना आपण एक लेवलमध्ये कट करू. तुम्हाला दाखवतो मी लटकन कसे बनवायचे. काय नाही, सोपी प्रोसिजर आहे. त्याला तिकडनं घालायचं, इकडनं गेलं का एक लटकन सुंदर तयार झालं. बघा किती भारी लटकन तयार झाला. आता याला जसे आपण हलवणार ना तसे ते खोलणार आणि एकदम सुंदर दिसणार. हे बघा, एक लटकन तयार झाला. आता याला आपल्याला पूर्ण असं ठेवायचं आहे आणि याच्या लेवलमध्ये जेवढे आहेत ना ते एकसारखे लेवलमध्ये कटिंग करून घ्यायच्यात. काय असतो काय, जेव्हा हे असे वाकडे तिकडे असतात ना तर आपल्याला असे वाटतात काय एकसारखे आहेत. पण जेव्हा ते आपण बघा, हे एक लटकन तयार झाला आपला. याला आपण असं हलवलं ना की ते खोलणार असे. ते खोलले पाहिजे. हा एक बनवला आणि ते रेड कलरचा हा एक बनवला. 2 बनवलेले आहेत आपण. आता पटापट असे सर्व तयार करून घेतो. जोपर्यंत ग्रुप फॉर्म आणतो तोपर्यंत मला हे लटकन तयार करून घेतो. व्हिडिओ मारून घेतलेला आहे आम्ही. फॉर्म बसलेला आहे. आता साईडला फॉर्म मारायचं उभ्यामध्ये. आता इकडे आपण 3 टाय मारल्या बघा, याच्यामध्ये मजबूत नाही पडणार. तर आता इकडे मारून घेतला. आता इकडे साईडला मारून घेतो. गुरु घेऊन इकडे बघा, फॉर्म लावायलाच वेळ लागणार आहे, फुलं लावायला वेळ नाही लागणार आहे. मेन म्हणजे तो घे, चांगला वाला घे.
हलणार नाही जेव्हा ते. कशाला काढतो ठेव ना. हे पकड दादा, पकड. आता इकडे 3 टाय मारला लागला मला. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. तुमच्या गणपतींना फक्त 1 दिवस राहिले आणि तुम्हाला वाटतं का एकदम सुंदर मखर बनवून घ्यायची, तर तुम्ही ही मखर बनवू शकता 1 दिवसामध्ये, आणि सर्वात सुंदर आणि टॉप क्वालिटीची. त्यासाठी तुम्हाला अगोदर लोखंडाची फ्रेम वगैरे बनवून घ्यायला लागेल. लोखंडाची फ्रेम बनवून घेतली म्हणजे तुमचं कसं आहे का टायमिंग वाचल. लाकडाची बनवली तरी पण लाकडाची बनवली तर तुम्हाला खिल्ले आणायला लागतील, लाकडं आणणं, कटिंग करायला करवत आणायला लागेल, हे खर्च जास्त आहे. फक्त लोखंड घ्यायचा आणि सांगायचा का मला अशाप्रमाणे फ्रेम बनवून दे. 300 या 400 रुपये घेतात. एक सिंगल टाका मारून असा लोखंडाच्या एका सिंगल रॉडची एक फ्रेम बनवून घ्यायची. ही वर्ष तुम्हाला चालेल आणि तुमचा पैसे वाचला. तर इकडे पण आम्ही फॉर्म मारून घेतला, सगळे फॉर्म मारून घेतला. ते साईडला फॉर्म राहिलेले आहेत, ते साईडला फॉर्म मारतो. हे बघा, एक बाजूला आम्ही असा फॉर्म लावलेला आहे. आता इकडं साईडला पण खोलून आम्हाला तसंच मारावं लागेल, कारण सीन असं झालेलं आहे इकडं आमच्याकडं की हा जरा काटकोण्यात यायला पाहिजे. काटकोण्यात आपल्याला जर फुलं लावायची असतील एकदम व्यवस्थित, तर थोडा हे करायला लागेल. पहिले हा फॉर्म लावू, त्याच्यानंतर हा फिट करू. प्रॉब्लेम आम्हाला इथेच झाला होता, या फॉर्ममुळे झाला होता. माप घे, आतमध्ये माप घे, आतमध्ये माप घे. थांब 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 थांब, बसा घे इथं. चल, ये बाय. काय करतात रे लोक पोरं, कशाबद्दल? हा फॉर्म लावायचा आहे. इथला टूथपिक लावला आम्ही, तिथं खालच्या साईडला टूथपिक लावायचं आम्हाला. फ्रेंड्स बघा, पूर्ण फॉर्म मारून घेतला आम्ही. हा कटिंग केला आहे ना, आमच्याला आलो मी तिथे आतमध्ये आलो. पूर्ण फॉर्म लावून झाले म्हणजे अर्धा पाऊण तास आमचा कपडा खेचायला गेला. नंतर हा गेला फॉर्म आणायला, तिथे आमचा टाईम वेस्ट झाला. मग जेवायचा ब्रेक घेतला ना. आता आम्ही याला अर्धा पाऊण तास दिला आहे. आता आमच्याकडं राहिलेलं आहे फक्त 1 तास. बोललो तर तुम्हाला 3 तासात मकार करून देणार. तर आता पटापट शेवटचा 1 तास फुलं लावायचं काम, 3 तासात मकार तयार, ती पण टॉप क्वालिटीची. फक्त माझ्या पुतण्याने व्यवस्थित इमानदारीत काम केलं पाहिजे बस. 3 हे लावले. आम्ही जाणबुजून क्रॉस लावल्यात. क्रॉस लावले तर थोडी चांगली दिसेल, उभे लावले तर चांगले दिसणार नाही का. क्रॉस लावले तर एकदम फुलं एकदम व्यवस्थित दिसतील आणि ते पाकल्या वगैरे झाकणार नाही. मग दाट पण तुम्हाला वाटणार एकदम व्यवस्थित. या पद्धतीने आपण म्हणजे लावायला घेतलेले आहेत. आता इकडची बाजू आपण पुन्हा रेड घेणार आहेत.
हे वरती आम्ही बघ कल्या वगैरे लावून घेतल्या, फुलं वगैरे लावून घेतल्या. साईडला मारून घेतो पटापट. झाला, कंप्लीट झाला. 24 डझन फुलांच्या मध्ये बाहेरचा पूर्ण काम कंप्लीट झालेलं आहे. बघितलं तुम्ही, हे काम आपण 24 डझन फुलांच्या मध्ये केलेलं आहे कंप्लीट. आता बघा, हे लटकन लावण्यासाठी आम्हाला लटकन खोलावं लागलं. नाही धुवायची ती. घाण दिसते का तुला? जीन्स पॅन्ट 10 टाइम धुवा लागत. जीन्स पॅन्ट 5-5 दिवस. आ हा लावला इथे एक. आता व्हाईटकडे व्हाईट लावायचं आहे.
बघ रे गोळ्या सेम ऐकला रे दोघा, पण थोडा खाली कर. घेतो ना वरताना. बस हे बोला होता तू बघ खाली हो ना हो ना हा बरोबर बस फ्रेंड्स. लटकन पण लावून झाले. आतमधला हा लटकन पण लावला. आता आतमध्ये लटकन लावतोय. याच्यानंतरचा मकारचा गेटअप बघा तुम्ही. जर ही मकारचं बाजारात घ्यायला गेलं ना 5,000च्या कमी येणारच नाहीये. फ्रेंड्स बघा आपली मकार पूर्ण तयार आहे. आतमध्ये लटकन लावले, झुमर लावला आणि हे लटकन सुद्धा लावले. पूर्ण रेडी मकार झालेली आहे. या मकारला टोटल खर्च आपला 1700 रुपये आलेला आहे. 1700 रुपयाची फुलं. तर चला आता ही पटापट मकार लावतो आणि ज्या आतमध्ये झुमर चालू करून लाईट कशी आहे ती तुम्हाला दाखवतो. या मकारला लुक बघा किती भारी आलेला आहे आणि हे कलरफुल म्हणजे प्रत्येक कलरला मॅच करणारे. पिंकला पिंक येणार आहे, रेडला रेड येणार आहे आणि व्हाईटला व्हाईट येणार आहे. सर्व प्रकारचे कलर याच्यामध्ये येणार. हाच प्लॅनिंग होता आमचा मकार बनवायचा आणि याच्या हिशोबातच आम्ही लटकन वगैरे कलरफुल लावले की आपली कलरफुल मकार असणार आहे आणि एकदम सुंदर दिसणार आहे. तर मित्रांनो माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल घंटा दाबा. जेव्हा जेव्हा चांगला व्हिडिओ मी अपलोड करणार तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि समजणार. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छोटासा ब्रेक.